आपल्यासोबत आमदार विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. विश्वजितजी, बैठक आता पार पडलेली आहे, काय निर्णय झालेला आहे? कारण 3 पक्ष आहेत राज्यसभेमध्ये, केवळ एक जागा आहे. नाही, ते बरोबर आहे, परंतु तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते प्रतिनिधी त्यात चर्चा अत्यंत सकारात्मक चांगल्या पद्धतीने झाली. मला वाटतं एकत्रित बसण्याचा हा पहिला प्रसंग विधिमंडळामध्ये तिन्ही पक्षातल्या नेत्यांचा वरिष्ठांचा होता. आता त्या पक्षातल्या वरिष्ठांची कदाचित नेत्यांना चर्चा करावी लागते. प्रत्येकाने आपापली मत मांडलेले आहे. आज प्रथमदर्शनी चांगली चर्चा झाली. यातनं लवकरात लवकर मार्ग निघेल आणि राज्यसभा आणि विधान परिषद येणाऱ्या, म्हणजे राज्यसभा पहिले आहे, तदनंतर विधान परिषद, त्याच्या बाबतीत एक चांगला निर्णय होईल. साधारणतः शरद पवार यांच्या नावाची आग्रही भूमिका होती, त्यांचं नाव पुढे होतं. मात्र सध्या शरद पवार तयार आहेत का? कारण नुकताच ते आजार. आता त्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. व्यक्तिगत पवार साहेबांनी तो निर्णय घ्यायचा आहे, त्यांच्या पक्षाने तो निर्णय घ्यायचा आहे. पण पवार साहेब देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, मग ते ठरवतील त्यांचं काय करायचं. एकमत झालंय तुमच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या हे बघा, मी चर्चा झालेली आहे. मी असं म्हणणार नाही की पवार साहेबांच्या नावावरती चर्चा झाली. मी पुन्हा सांगतो, राष्ट्रवादीचे नेते हे पवार साहेबांशी आणि त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील. त्या बाबतीत ते त्यांच्या काय सूचना असतील ते देतील. आम्ही फक्त तिघांनी एकत्रितपणे ही चर्चा केली. प्रत्येकाने आपलं म्हणणं मांडलंय. कुणाला इच्छा कुठल्या पदाची आहे ते म्हणणं मांडलेलं आहे. नाव बाबतीत कुठलीही चर्चा झालेली नाही आणि म्हणून त्याच्यानं येणाऱ्या काही दिवसात पुन्हा बैठका वरिष्ठांशी चर्चा करून घेतल्या जातात. शेवटचा प्रश्न, शिवसेनेने आग्रही भूमिका घेतलेली, आदित्य ठाकरे स्वतः म्हणाले, मग काँग्रेसची सुद्धा आग्रही भूमिका राहणार आहे. बघा, त्या पक्षाने आग्रही भूमिका घेणं हे स्वाभाविक आहे. काँग्रेसची आग्रही भूमिका असणारच आहे आणि म्हणून काँग्रेसने राज्यसभा मिळावी अशी विनंती केलेलीच आहे. आग्रही असणं काही त्यात गैर नाही. आता पुन्हा ती चर्चा होईल. तर आपण पाहतो की राज्यसभेसाठी बैठक जी ती पार पडली, महाविकास आघाडीची प्रथम बैठक विधान भवन येथे पार पडली. या बैठकीमध्ये केवळ चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र अजूनही राज्यसभेसाठी उमेदवार कोण असणार याची अद्याप माहिती जी आहे ती समोर आली. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.